चंद्रशेखर बावनकुळेंनी शरद पवारांवरती केलेल्या आरोपांना अजित पवारांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। कृषी प्रदर्शनामधून पवारांनी पैसे मागितल्याचा पुरावा दिल्यास राजकारण सोडून देईन असा इशारा खुद्द अजित पवारांनी बावनकुळेंना दिला। तसंच शरद पवारांवरती केलेले आरोप चुकीचे असल्याचंही अजितदादांनी स्पष्ट केलं। उलट पवारांनी कृषी व्यवसायाला प्रोत्साहन दिलं, पवारांनी शेतकऱ्यांना मदत केली असल्याचंही अजित पवार यावेळी म्हणाले। काही काही मोठे मोठे व्यक्तिमत्व आहेत। खरं तर कधी कधी असं वाटतं की मोठे माणसाजवळ आपण जेव्हा जातो तेव्हा किती गरीब असे दिसतात आणि लहान माणसाजवळ जातो ते हृदयाने किती श्रीमंत असे दिसतात। लहान लोकांजवळ गेला तर हृदयाने श्रीमंत आहे, आपलं सर्वस्व देण्याची तयारी आहे। पण कधी कधी आपण खूप मोठ्या माणसाचा अभ्यास करतो, खूप श्रीमंत आहे पण इतके गरीब आहेत की शेतकऱ्याच्या कृषी प्रदर्शनाला प्रवेश फी सुद्धा लागू शकतो। एक शेतकरी उभा करा की हे कृषी प्रदर्शन होत असताना शरद पवारांनी पैसे मागितले, मी राजकारण सोडून देईन। आता ज्यांनी प्रश्न उपस्थित केलेला आहे त्याची ताकद आहे का तशा पद्धतीनं स्वीकारायचं आणि राजकारणातून निवृत्त व्हायचं। आणि आता बेरोजगारांसाठी आहे आनंदाची बातमी, कारण 75,000 नोकर भरतीच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य सरकार समिती गठीत करणार आहे। मंत्रिमंडळाच्या बैठकीत या संदर्भात चर्चा झाली आहे। येत्या 2 दिवसात यावर निर्णय देखील होईल। एवढी मोठी नोकर भरती राबवण्यासाठी अडथळे असे दूर करायचे यावरही ही समिती काम करणार आहे। राज्यामध्ये 75,000 नोकर भरती करत असताना ऑनलाईन परीक्षा सेंटर कसे उपलब्ध करायचे या संदर्भात संबंधित कंपन्यांच्या समोर मोठा प्रश्न आहे। नोकर भरतीची प्रक्रिया राबवण्यासाठी राज्य सरकारनं TCS आणि IBPS या कंपन्यांची नियुक्ती केलेली आहे। मात्र या कंपन्यांकडे मर्यादित परीक्षा सेंटर्स आहेत आणि त्यामुळे येत्या 2 दिवसात यावर निर्णय होणार आहे। उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यामधील वाद हा दिवसेंदिवस पेटतानाच दिसतोय। उर्फीनं तर ट्विटची मालिका सुरू ठेवलेली आहे। उर्फीनं चित्रा वाघांसाठी आणखी एक नवं ट्विट केलेलं आहे। उर्फी जावेदला दिला त्रास, चित्रा अशी कशी ग तू सास असं ट्विट उर्फीनं शेअर केलं। तिच्या याच ट्विटमुळे आता नव्या वादाला तोंड फुटलंय। या पाठोपाठ उर्फीनं आणखी एक ट्विट केलेलं आहे। चित्राताई मेरी खास है, फ्यूचर में होने वाली सास है असं खोचक ट्विट उर्फी जावेदनं केलं। दरम्यान उर्फीच्या या ट्विटनंही अनेकांचं लक्ष वेधलंय। तर पोलिसांनी उर्फी जावेदवरती कारवाई करावी, नाहीतर आमच्या अधिकारांचा आम्ही वापर करणार आहे असा इशारा चित्रा वाघ यांनी दिला। उर्फीचा नंगानाच महाराष्ट्रामध्ये चालूच देणार नाही असा सज्जड दमही त्यांनी भरला। अमृता फडणवीस यांनीही उर्फीला फटकारलेलं होतं, पण काही माध्यमांनी अमृतांच्या वक्तव्याची मोडतोड करून दाखवल्याचाही आरोप त्यांनी केलेला आहे। उर्फी विरुद्ध चित्रा वाघ असा संघर्ष सुरू आहे आणि या संघर्षात चित्रा वाघ उर्फीवर कायदेशीर कारवाई व्हायलाच पाहिजे यावर ठाम आहेत। कारवाई करा, नाहीतर उर्फीची टिवटिव वक्तव्याचा विपर्यास या संदर्भातही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। आम्हाला अधिकार दिलेले आहेत, नाही केली पोलिसांनी कारवाई तर आम्ही आमचे अधिकार वापरून काय करायचं ते आम्ही निश्चितपणे करू, पण आम्ही हा नंगाना चालू देणार नाही। पुन्हा सांगते, अमृता फडणवीस म्हणाल्या चित्राताईंनी यावर स्पष्टपणे भूमिका मांडलेली आहे। एक असते प्रोफेशनल गरज, कारण प्रोफेशनल गरजेनुसार सील करावे लागतात, पण फक्त मीडियासाठी आणि प्रकाश झोतात राहण्यासाठी तुम्ही रस्त्यावर फिरताय तर ते मला योग्य वाटत नाही। ही भूमिका आहे। आता त्या जे काही बोलल्या असतील ते एक त्याला कोपऱ्यात घेऊन बोलल्या नसतील ना, सगळ्यांसमोर बोलल्या असतील। मग एका माध्यमाने हे असं छापायचं आणि दुसऱ्या माध्यमाने असं छापायचं, हे कसं काय? बोलताना तर त्या सगळ्यांशी बोलल्या असतील। मग अशा चुकीच्या आणि वेडवाकड्या बातम्या कृपया लावू नका।